मित्रांनो, हरिपाठाच्या या एका ओळीत इतकं मोठं सत्य दडलं आहे ना, की ती म्हणते कधी कधी माणूस आयुष्यभर धावतो पण शांतता मिळत नाही. कारण आपण सगळं स्वतः सांभाळण्याचा प्रयत्न करतो. दुःख, चिंता, समस्या सगळं मनात ठेवतो. पण एक भक्त असाही असतो जो एका क्षणी थांबतो, डोळे मिटतो आणि मनापासून म्हणतो, हे विठ्ठला, आता सगळं तुझ्यावर सोपवलं. आणि आश्चर्य म्हणजे जिथे माणसाची ताकद संपते तिथून देवाची कृपा सुरू होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हरिपाठातील ही ओळ इतकी शक्तिशाली का आहे आणि खरंच भक्ताची चिंता देव स्वतः कशी घेतो. मित्रांनो, ही ओळ कोणती आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, कारण ती ओळ ऐकल्यानंतर तुमचं आयुष्यही बदलू शकतं. पण त्याआधी एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की सगळं असूनही मन शांत नाही, किंवा इतक्या समस्या आल्या आहेत की कुठं जावं, काय करावं काहीच कळत नाही. कधी असं वाटलंय का की मी एकटाच सगळं सहन करतोय, माझ्यासाठी कोणीच नाही? आणि याच अवस्थेत होतो. रात्री झोप लागत नव्हती, मनात फक्त चिंता, भीती आणि प्रश्न. पण एक दिवस माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडली ज्याने सगळं बदलून टाकलं. मला हरिपाठातील एक ओळ कळली आणि त्या एका ओळीने माझं विचार करणं, माझं जगणं सगळंच बदललं. ती ओळ कोणती आहे आणि ती इतकी शक्तिशाली का आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एक विनंती, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा. मित्रांनो, आयुष्यात काही काळ असा येतो जिथे सगळं काही हातातून निसटतंय असं वाटतं. पैसा नाही, ज्यावर विश्वास ठेवला तेच लोक साथ सोडतात आणि मनात फक्त एकच गोष्ट राहते, चिंता, चिंता आणि चिंता. बाहेरून आपण हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेलो असतो. रात्री झोप लागत नाही, डोक्यात सतत विचार, उद्या काय होणार, ही समस्या कधी संपणार. आणि सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहिती आहे? मी एकटाच आहे या भावनेचा. कोणी समजून घेणार नाही, कोणी मार्ग दाखवणार नाही. मी पण अगदी याच परिस्थितीत होतो. सगळं संपलंय असं वाटत होतं, पण मला माहीत नव्हतं की एक छोटीशी गोष्ट माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. मित्रांनो, एक दिवस माझ्या आयुष्यात असं काही घडलं जे मी कधीच विसरू शकत नाही. तो दिवसही बाकी दिवसांसारखाच होता, पण मन मात्र खूप भारी झालेलं. कुठेच मार्ग दिसत नव्हता. मी शांतपणे बसलो होतो, काहीही विचार न करता, फक्त हरवलेला. आणि अचानक माझ्या कानावर काही शब्द पडले. ते शब्द साधे होते, पण त्यात काहीतरी वेगळंच होतं. जणू देवच मला काही सांगत होता. मी ते शब्द ऐकले आणि त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी बदलायला लागलं. मला हरिपाठातील एक ओळ कळली, एक अशी ओळ जी मी आधीही ऐकली होती, पण त्या दिवशी तिचा खरा अर्थ समजला. आणि खरं सांगतो, त्या एका क्षणाने माझं विचार करणं, माझं जगणं सगळंच बदलून टाकलं. पण ती ओळ कोणती आहे हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे, कारण आधी तुम्हाला समजलं पाहिजे की त्या ओळीत एवढी शक्ती का आहे. त्या ओळीत एक गुपित आहे, एक असं गुपित जे समजलं तर आयुष्य बदलतं. पहिलं गुपित, समर्पण. जेव्हा तुम्ही म्हणता, हे देवा आता सगळं तुझ्यावर, त्या क्षणी तुमचं ओझं हलकं होऊ लागतं. दुसरं गुपित, भाव. देवाला तुमचे मोठे शब्द नको असतात, त्याला हवं असतं एक खरा निरागस मन. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं गुपित, विश्वास. अंधार कितीही असो पण मनात एक खात्री असते, देव माझ्यासोबत आहे. मित्रांनो, ही तीन गोष्ट जिथे एकत्र येतात ना, तिथेच चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि हाच तो गुपित आहे ज्यामुळे ती एक ओळ सामान्य शब्द राहत नाही, तर आयुष्य बदलवणारी शक्ती बनते. असाच एक माणूस होता, साधा, प्रामाणिक, पण नशिबाने खूप छललेला. घरात सतत अडचणी, पैशांची तंगी. ज्यावर विश्वास ठेवला त्यानेच साथ सोडली. हळूहळू तो आतून तुटत गेला. बाहेरून हसत होता पण आतून मात्र रोज मरत होता. रात्री झोप येत नव्हती, डोळ्यात पाणी आणि मनात एकच प्रश्न, देवा माझ्यासोबतच असं का? एक दिवस तो पूर्णपणे थकला, लढण्याची ताकदच उरली नाही. तो शांतपणे बसला, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून म्हणाला, हे देवा आता काहीच उरलं नाही, सगळं तुझ्यावर सोपवलं. त्या दिवसानंतर काही जादू झाली नाही, पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं.
जिथे तो घाबरायचा तिथे धैर्य आलं, जिथे अंधार होता तिथे एक छोटीशी आशा दिसायला लागली. योग्य लोक आयुष्यात येऊ लागले, योग्य संधी मिळू लागल्या आणि सगळ्यात मोठा बदल त्याच्या मनात झाला. तो आता एकटा नव्हता, कारण त्याला जाणवलं कोणीतरी आहे जो माझी काळजी घेतोय. आणि एक दिवस तो मागे वळून बघतो आणि त्याला समजतं देवाने कधीच त्याला सोडलं नव्हतं. तो फक्त वाट पाहत होता की हा माणूस कधी माझ्यावर विश्वास ठेवेल. त्याला कळलं देव कधीच सोडत नाही. मित्रांनो, जेव्हा त्याने म्हटलं खऱ्या भावनेतून की हे देवा, आता काहीच उरलं नाही, सगळं तुझ्यावर सोपवलं, तेव्हा त्याच्या आयुष्यात बदल दिसायला लागले. म्हणूनच समर्पणामुळे त्याचं ओझं कमी झालं, भावामुळे त्याला देवाची साथ जाणवली, विश्वासामुळे तो घाबरणं थांबला. मित्रांनो, जिथे समर्पण, भाव आणि विश्वास एकत्र येतात तिथे नशीब बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, ज्या ओळीने माझं आयुष्य बदललं ती ओळ आहे, भावे गेले जे हरिपाशी, त्यांची चिंता हरी करील. ही फक्त एक ओळ नाही, ही एक वचन आहे, देवाचं वचन. जिथे माणूस पूर्णपणे भावाने देवाकडे जातो तिथे त्याची चिंता, त्याचे दुःख सगळं काही देव स्वतः घेतो. आणि कदाचित आज ही ओळ तुम्हाला ऐकायला मिळाली कारण देव तुम्हालाही काहीतरी सांगू इच्छितो. आता प्रश्न येतो, या ओळीचा खरा अर्थ काय आहे? भावे गेले जे हरिपाशी, त्यांची चिंता हरी करील. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या एका क्षणात नाहीशा करेल. नाही, देव तुमच्यासाठी सगळं करून देत नाही, तो तुम्हाला सामर्थ्य देतो सगळं सहन करण्याचं. तो समस्या काढत नाही पण योग्य मार्ग दाखवतो. जिथे तुम्ही हरवलात तिथे दिशा देतो. तो लगेच चमत्कार करत नाही पण योग्य वेळ आणतो. ज्यावेळी तुम्ही तयार असता तेव्हा सगळं जुळून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो तुमचं मन मजबूत करतो. जिथे तुम्ही तुटत होता तिथे उभं राहायला शिकवतो. मित्रांनो, देव तुमचं आयुष्य बदलत नाही, तो तुम्हाला बदलतो. आणि जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं. म्हणून ही ओळ इतकी खोल आहे कारण ती आपल्याला शिकवते, समस्या नाही बदलणार पण तुम्ही बदललात तर सगळं बदलतं. मित्रांनो, आयुष्यात सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करू नका, सगळं स्वतःच सांभाळायचा हट्टही करू नका. कधी कधी थांबायला हवं, डोळे मिटायला हवेत आणि मनापासून एकच सांगायला हवं, हे देवा, आता सगळं तुझ्यावर. कारण तुम्ही फक्त भावाने जा, बाकी सगळं हरी स्वतः सांभाळतो. जिथे तुमचा विश्वास सुरू होतो तिथे देवाची कृपा कामाला लागते. जर तुम्हालाही मनापासून वाटत असेल की देव तुमची चिंता घेतो आणि योग्य वेळी सगळं ठीक करतो तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा हरी. आणि असा भावनिक मनाला स्पर्श करणारा कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळीक व्यक्तींना शेअर करा. कदाचित हा व्हिडिओ कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन आशा निर्माण करेल. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.